तर चला मित्रांनो, पुन्हा एकदा एक संख्या दिली बघा. संख्येच्या इथं दिलाय यम. या संख्येत यमच्या जागी कोणता अंक ठेवला तर दिलेल्या संख्येला 1001 ने निशेष भाग जाईल. 1001 ने निशेष भाग केव्हा जातो मित्रांनो? जेव्हा त्या संख्येला 7 ने 11 ने आणि 13 ने निशेष भाग जातो. हे तर आपल्याला माहिती. आणि 7 ने 11 ने 13 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्येची जेव्हा आपण कसोटी चेक करतो तेव्हा जी बाकी उरते ती बाकी शून्य असते मित्रांनो. हे लक्षात घ्या. आपण हे समजून घेतलंय बेसिकमध्ये. म्हणजे आपण यावर कसोटी चेक करताना जी ही क्रिया करणार आहे त्यामध्ये बाकी शून्य आली पाहिजे. बाकी शून्य आली रे आली की या तयार होणाऱ्या संख्येला 1001 ने निशेष भाग जाईल. म्हणजे 7 ने 11 ने 13 ने निशेष भाग. नमस्कार मित्रांनो, जय हिंद. मित्रांनो, 7, 11 आणि 13 या 3 संख्यांबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलोय मित्रांनो. तुम्ही म्हणाल हा व्हिडिओ खरंच इतका महत्त्वाचा आहे का? तर मित्रांनो, तुमच्या लगेच लक्षात आणून देतो की हा व्हिडिओ तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे. आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला या व्हिडिओचा काय फायदा होईल ना हेही तुमच्या लक्षात येईल. त्यासाठी मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा एक उदाहरण घेतो मी. उदाहरणार्थ 63,112 या संख्येला 7 ने निशेष भाग जातो की नाही हे ओळखायचं आहे. म्हणजे 7 ने पूर्ण भाग जातो का? आता 7 ने पूर्ण भाग जातो का किंवा निशेष भाग जातो का असा प्रश्न जेव्हा येतो त्याचा अर्थ असा होतो की भागाकार केल्यानंतर बाकी शून्य उरते. भागाकार केल्यावर बाकी जर शून्य उरली तर समजायचं 7 ने ह्या संख्येला पूर्ण भाग जातो. मग 7 ने या संख्येला पूर्ण भाग जातो का हे कसं ठरवायचं? तर आपण भागाकार करून पाहतो. मग 7 9 63 होतात बरोबर. वजाबाकी केली, शून्य उरला. वरतून हा 1 घेतला, भाग जात नाही म्हणून पुन्हा शून्य. यावर पुन्हा 1 घेतला, 7 1 7, 11तून 7 गेले, 7 आणि 4 11 होतात, 4 उरले. वरतून 2 घेतला, 7 सकून 42. तर अशा पद्धतीने भाग गेला, बाकी शून्य उरली. याचा अर्थ मित्रांनो 63,112 या संख्येला 7 ने निशेष भाग जातो. हे आपण भागाकार करून शोधून पाहिलं. पण मित्रांनो, मी तुम्हाला अशी संख्या दिली 7 2 5 4 3 9 0 0 9 4 इतकी मोठी संख्या दिली आणि तुम्हाला विचारलं या संख्येला 7 ने निशेष भाग जातो का? 7 ने निशेष भाग जातो का? किंवा विचारलं या संख्येला 11 ने निशेष भाग जातो का? किंवा विचारलं या संख्येला 13 ने निशेष भाग जातो का? याचाच अर्थ मित्रांनो, एखाद्या संख्येला 7 ने 11 ने किंवा 13 ने निशेष भाग जातो का हे ठरवण्यासाठी आपण प्रत्यक्ष भागाकार करत जर बसलो तर मग मात्र याला खूप वेळ लागेल आणि आपल्याकडे तेवढा वेळ नसतो. समजा प्रश्न असा आला, इतकी मोठी संख्या दिली आणि प्रश्न असा विचारला या संख्येला खालीलपैकी कोणत्या संख्यांनी भाग जातो, पूर्ण भाग जातो. मग तुम्ही 7 नेही चेक करून पाहणार, 11 नेही चेक करून पाहणार, मग 13 नेही चेक करून पाहणार आणि मग ठरवणार कोणत्या संख्येने निशेष भाग जातो. तर मित्रांनो, आपल्याकडे एवढा वेळ नाही. स्पर्धा परीक्षांमध्ये जेव्हाही तुम्हाला उदाहरणं सोडवायची असतात तेव्हा ती सेकंदात सुटली पाहिजे. कमीत कमी वेळेत उदाहरण सुटलं पाहिजे. यासाठी आपल्याला काही माहित असलं पाहिजे मित्रांनो. तर मित्रांनो, हा प्रश्न जर सोडवायचा असला, खूप मोठी संख्या असली, मोठी संख्या असू द्या नाही तर छोटी संख्या असू द्या, चेक करत बसायचंच नाही. चेक न करता सुद्धा आपल्याला 7 ने 11 ने आणि 13 ने निशेष भाग जातो का हे ठरवता येतं. आणि असं ठरवणं म्हणजेच त्याला आपण कसोट्या म्हणतो. 7ची कसोटी काय आहे, 11ची कसोटी काय आहे आणि 13ची कसोटी काय आहे. तर मित्रांनो, ह्या तीनही संख्यांची जर कसोटी आपल्याला माहित असली, ज्याला इंग्लिशमध्ये डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हणतात, 7ची 11ची 13ची कसोटी माहित असली तर संख्या पाहिल्यानंतर आपण त्या कसोटीचा वापर करून या संख्येला 7 ने 11 ने 13 ने निशेष भाग जातो का नाही ठरवू शकतो की नाही. आणि सर्वात मोठी गंमत आहे मित्रांनो की 7 11 आणि 13ची कसोटी एकच आहे. हीच कसोटी तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ तुम्हाला देतोय मित्रांनो. आजच्या ह्या व्हिडिओत तुम्हाला कसोटी समजावून सांगणार 7ची 11ची आणि 13ची, तिघांची कसोटी एकच आहे मित्रांनो, काळजी नका करू. कसोटी समजावून सांगणार
आणि कसोटी एकदा समजल्यानंतर 7ची 11ची 13ची कसोटी समजल्यानंतर नुसती कसोटी माहीत असून उपयोग नाही मित्रांनो, त्यावर आधारित कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात ना, त्या टाईपचे प्रश्न सुद्धा तुमच्या समोर घेणारे प्रश्न पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कसोटीवर आधारित प्रश्न किती वेगवेगळे येतात आणि किती विचार करायला लावतात. तर चला मित्रांनो, पहिल्यांदा आपण 7, 11, 13ची कसोटी समजून घेऊ आणि त्यानंतर प्रश्न देखील समजून घेऊ. कसोटी समजून घेतल्यानंतर कसोटीवर कोणकोणते प्रश्न येतात हे समजून घेतल्यानंतर तुम्हाला स्वतःला सरावासाठी सुद्धा मी उदाहरण देणार आहे. तर मित्रांनो, मला खात्री आहे आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. बेसिक पासून सुरुवात करूया आणि मग कसोटी समजून घेऊ, त्यानंतर प्रश्न समजून घेऊ. चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. एखाद्या संख्येला 7ने 11ने 13ने निशेष भाग जातो का नाही हे ओळखण्यासाठी मी तुमच्यासमोर 3 संख्या घेतल्या. या 3 संख्यांपैकी पहिल्या संख्येला 7ने 11ने आणि 13ने यापैकी कोणकोणत्या संख्येने निशेष भाग जातो ना ते पहिल्यांदा समजून घेऊ. त्यासाठी मित्रांनो काय करायचं, 7ने निशेष भाग जातो की नाही ओळखायचा आहे, 13ने निशेष भाग जातो की नाही ओळखायचा आहे, 11ने निशेष भाग जातो की नाही ओळखायचा आहे ना. तिन्हींची कसोटीसाठी पहिली पायरी सारखीच आहे. पहिली पायरी कोणती, जी संख्या दिली त्या संख्येतले उजवीकडून 3 अंक मोजा. बघा 5, 7 आणि 2 त्यावर अशी खून करू आपण. हे 3 अंक 3-3चा गट करायचा उजव्या बाजूने, सोपं. हा 3चा गट झाला, अजून एक 3चा गट झाला, 2 गट झाले मित्रांनो. दिलेली संख्या 2 गटात आपण विभागली. काय करायचं, यातली मोठा जो गट असेल त्यातून लहाना गट वजा करून टाका. मोठा गट 352 आहे, मोठा गट 352, त्यातून लहाना गट वजा करून टाका. आता वजाबाकी करताना 3तून 2 गेले, 1 उरले, इथं झाले 15, 15तून 7 गेले, उरले 8, 82 मधून 5 गेले, राहिले 77. तुम्ही म्हणाल ही वजाबाकी कशी केली, तर अशा पद्धतीची वजाबाकी करण्यासंबंधीचा एक व्हिडिओ मी तुम्हाला दिला आहे मित्रांनो. तुम्ही तो पाहिला असणार, नसेल पाहिला तर आपल्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ पाहून घ्या. यामध्ये उसने घ्यायची गरज पडत नाही आणि पटपट तुम्ही वजाबाकी करू शकता. मी माझ्या पद्धतीने केली. एखाद्या वेळेस तुम्हाला ही जर अवघड वाटली तर तुम्ही तुमच्या पद्धतीने वजाबाकी करा. फक्त काय करा, दिलेल्या संख्येचे 3-3चे गट करा आणि मोठ्या गटातून लहान संख्या वजा करा. जी बाकी उरली मित्रांनो, ह्या बाकीचं निरीक्षण करा. बाकी उरल्यानंतर या बाकीला 7ने निशेष भाग जातो का, जातो ना. 7 एके 7 आणि 7 एके 7, 77 उरले, 77ला 7ने निशेष भाग जातो. म्हणजे दिलेल्या संख्येला 7ने निशेष भाग जातो. अजून 77ला 11ने सुद्धा निशेष भाग जातो. 11 7 77 होता की नाही. म्हणजे दिलेल्या संख्येला 7ने आणि 11ने निशेष भाग जातो. 77ला 13ने निशेष भाग जात नाही, बरोबर. म्हणून ही जी संख्या आहे मित्रांनो, या संख्येला 7ने आणि 11ने निशेष भाग जातो. कळलं मित्रांनो. कशी चेक करायची कसोटी, 7ची कसोटी आणि 11ची कसोटी तुमच्या लक्षात आली नसेल ना, अजून 2 उदाहरणं आहे तुमच्यासमोर. दोन्ही उदाहरणं समजून घेतो. बऱ्याच मित्रांना अशी अडचण आली असेल, अशी शंका आली असेल की इथं 3-3चे गट झाले पण मग 3-3चे गट होत नसतील तर काय करायचं. तर त्यासाठी ही संख्या आहे बघा, उजव्या बाजूने 3 संख्यांचा गट केला, 101 आले आणि उरलेल्या गटामध्ये मात्र 2च संख्या राहिल्या. काही अडचण नाही, 2 राहिल्या तर 2 राहू द्या, बरोबर. 3 नसल्या तर 2 राहिल्या शिल्लक तर 2 घ्या, 1 राहिली शिल्लक तर 1 घ्या, बरोबर. आता बघा 101 हा पहिला गट झाला, दुसरा गट आहे 52. आता 101 मधून 52 काढायचे, 10तून 5 गेले 5, 51 राहिले, 51 मधून 2 गेले 49. 49ला 7ने निशेष भाग जातो, बरोबर. म्हणजे ही जी संख्या आहे 52,101, या संख्येला सुद्धा 7ने निशेष भाग जाईल. म्हणजे 52,101ला 7ने भाग जर दिला तर बाकी उरणार नाही. आलं लक्षात मित्रांनो. किती सोपं आहे बघा, 7ने निशेष भाग जातो की नाही चेक करणं. 7ची कसोटी किती सोपी आहे ना. 11ची सुद्धा तशीच आहे, 13ची सुद्धा तशीच आहे मित्रांनो. आता 49ला 11ने भाग जातो का, नाही जात. 13ने जातो का, नाही जात. म्हणजे ह्या संख्येला फक्त 52,101ला फक्त 7ने निशेष भाग जातो. इथं मात्र 7ने जातो ना 11ने जातो. आता ह्या संख्येच्या बाबतीत चेक करू आपण. या संख्येच्या बाबतीत चेक करताना पुन्हा पहिली पायरी तीच, काय,
तीन संख्यांचा गट. पहिली संख्या आली, पहिलाच गट जो आला तो 98 आला. हा शून्य नाही घेतला तरी चालेल, 98 आला. दुसऱ्या गटात फक्त 7 आले, वजा करून टाका, वजाबाकी केली, 98 मधून 7 केले, राहिले 91. बरोबर. आता 91ला भाग देऊन बघा, 7ने, 11ने, 13ने. ते सोपं आहे ना. 13 7 91 होतात, म्हणजे 91ला 13ने निशेष भाग जातो. म्हणजे ह्या संख्येला सुद्धा 13ने निशेष भाग जातो मित्रांनो. आता 91ला 7ने जातो का, तर 9ला दिला 7 1 7 होतील, 2 उरतील, 7 3 21, म्हणजे 7ने सुद्धा जातो. 7098 या संख्येला 13नेही निशेष भाग जातो आणि 7ने सुद्धा निशेष भाग जातो. कोणतीही संख्या दिली मित्रांनो तरी तुम्ही त्या संख्येला 7ने, 11ने आणि 13ने निशेष भाग जातो की नाही हे सांगू शकता. आपण हे जे बेसिक समजावून घेतलं मित्रांनो, या बेसिकवर आधारित कोणते प्रश्न येतात ते पहिल्यांदा समजून घेऊ आणि नंतर आपण पुढच्या प्रश्नांकडे जाऊ. पहिल्यांदा आता हे जे बेसिक समजावून घेतलं यावर आधारित प्रश्न. आपण आता जे बेसिक समजावून घेतलं ना मित्रांनो, त्यावर आधारितच हा प्रश्न आहे बघा. इथं बघा 72,093, 6,93,72,532, म्हणजेच 69,372,532 या संख्येला पुढीलपैकी कोणत्या संख्यांनी पूर्ण भाग जातो. पर्याय दिला फक्त 7ने, फक्त 13ने, फक्त 11ने, 7ने व 13ने. यातला कोणता पर्याय बरोबर आहे ते ओळखायचं. आता हा प्रश्न जर सोडवायचा असला तर आपण काय करणार, कसोटी माहीत नसली तर 7ने भाग देऊन पाहणार, 13ने भाग देऊन पाहणार, 11ने भाग देऊन पाहणार आणि मग ठरवणार नेमका कोणत्या संख्येने या संख्येला निशेष भाग जातो आणि मग आपल्याला उत्तर मिळेल. पण आपल्याकडे एवढा वेळ नाही. कसोटीचा वापर करायचा. कसोटी कशी वापरायची मित्रांनो, जी संख्या दिली तिचे उजवीकडून 3-3चे गट करायचे. 532चा एक गट झाला, दुसरा गट झाला 372चा आणि तिसऱ्या गटामध्ये हे 2च अंक शिल्लक राहिले 69. 3 गट तयार झाले, 4 गट झाले, तर काय करायचं ते सांगतो बघा. 532 मधून मोठा जो गट असतो त्यातून लहान गट वजा करून टाका. म्हणजेच हे जे 2 गट आहे या 2 गटामधला फरक काढायचा आहे. तर 5तून 3 गेले 2, 23 राहिले, 23 मधून 7 गेले, राहिले 16 आणि 162 मधून 2 गेले, 160 राहिले, वजाबाकी केली, उत्तर आलं 160. आता हा जो गट शिल्लक राहिला याचं काय करायचं, तर ह्या 2 गटांचा फरक काढल्यानंतर जो फरक येतो त्यातून उरलेला गटाचा पुन्हा फरक काढायचा, म्हणजे तो गट वजा करून टाकायचा. 160 मधून 69 आलं लक्षात मित्रांनो. आता बघा 160 मधून 69 वजा केले तर काय होईल, 16तून 6 गेले, इथं राहिले 10, म्हणजे 100 झाले. 100 मधून 9 काढले, राहिले 91. किती सोपं आहे बघा मित्रांनो. आलं उत्तर आपलं. 91ला 13ने निशेष भाग जातो, 13 7 91 आणि 7ने सुद्धा निशेष भाग जातो. 7 1 7, 2 उरले, 21 झाले, 7 3 21. 11ने मात्र 91ला निशेष भाग जात नाही. आपलं उत्तर मिळालं 13 आणि 7. पर्याय क्रमांक काय असणार आपला, 7 व 13 या 2 संख्यांनी दिलेल्या संख्येला निशेष भाग जातो. अजून काही उदाहरणं घेतो मित्रांनो, सराव करूया. सरावासाठी मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी उदाहरणं देणारच आहे, पण अगोदर आपण जे बेसिक समजावून घेतलं ना त्यावर आधारित सराव करू. अजून एक थोडंसं बेसिक याच्यातलं बाकी ते, ही उदाहरणं झाल्यानंतर थोडंसं पुन्हा जे बेसिक बाकी आहे ते समजावून देतो आणि त्यावर आधारित पुन्हा काही प्रश्न समजावून देणार आहे मी तुम्हाला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा मित्रांनो, कारण मित्रांनो या टाईपची उदाहरणं आल्यानंतर आपण हे सोपं वाटतं, 7ने भाग द्यायला, 13ने भाग द्यायला, 11ने भाग द्यायला खूप सोपं वाटतं, पण वेळ खाणारी पद्धत आहे ती भाग देण्याची. त्यासाठी आपल्याला कसोटी माहीत पाहिजे, म्हणून सराव झाला पाहिजे. कसोटी लक्षात राहण्यासाठी सराव झाला पाहिजे आणि सरावासाठी अजून 2 उदाहरणं घेतो मी. पुन्हा एक प्रश्न तुमच्या समोर आहे बघा मित्रांनो. 94 145 051 ही संख्या विभाज्य आहे टिंबटिंब, 7ने, 11ने, 13ने आणि वरीलपैकी सर्व. म्हणजे ही जी संख्या दिली आहे ती 7ने विभाज्य असेल, फक्त 7ने विभाज्य असेल तर पहिला पर्याय, फक्त 11ने विभाज्य असेल तर दुसरा पर्याय, 13ने विभाज्य असेल तर तिसरा पर्याय आणि 7 11 13 तिन्ही विभाज्य असेल तर चौथा पर्याय, वरीलपैकी सर्व. तर आपण चेक करूया. आपल्याला माहिती आहे काय करायचं चेक करताना, कसोटीचा वापर करायचा. उजव्या बाजूने 3-3चे गट करा, शेवटचा गट 2चाच झाला बघा. आता यात जो मोठा गट आहे त्यातून लहान गट वजा करा. 145 मधून 51 काढा, 145 वजा 51. 14तून 5 गेले, 9 उरले, 95 मधून 1 गेला, राहिले 94.
आणि उरलेला जो गट आहे तो त्यातून पुन्हा वजा करा. 94 वजा 94 राहिले 0. आता बघा मित्रांनो, 0 उत्तर आलं. याचा अर्थ शून्याला 7नेही भाग जातो, 13नेही भाग जातो आणि 11नेही भाग जातो. बरोबर का नाही? 7 0 0, 11 0 0, 13 0 0. म्हणजे दिलेल्या संख्येला 7 11 13 या सर्वांनी निशेष भाग जातो. म्हणून पर्याय क्रमांक उत्तर असेल आपलं वरील पैकी सर्व. सोपं आहे का नाही मित्रांनो? बघा या कसोटीचा किती छान उपयोग होतोय. आणि हेच तर समजावून देण्यासाठी हा व्हिडिओ आणलाय मित्रांनो तुम्हाला. दिलेल्या संख्येला 3ही संख्यांनी निशेष भाग जातो मित्रांनो. या 3ही संख्यांनी निशेष भाग जर जात असेल तर अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो. कोणती? 7 11 आणि 13 या 3ही संख्यांनी निशेष भाग जाणाऱ्या संख्येला, या संख्येला 7ने 13ने 11ने तिन्हींनी निशेष भाग जातो की नाही? मग तिन्हींनी निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 1001ने सुद्धा निशेष भाग जातो. हे लक्षात असू द्या. यावरच आधारित मी पुढचा प्रश्न घेणार आहे. समजून घेऊया. तर मित्रांनो, हाच तो प्रश्न. बघा 115 402 517 ही संख्या विभाज्य आहे. 7ने फक्त, 11ने फक्त, 13ने फक्त आणि 1001ने. यातला कोणता पर्याय बरोबर येतो ना, शोधूया आपण. 3-3चे गट करूया. उजव्या बाजूने 1 हा 2 आणि इथं 3 गट झाले. त्यातले हे पहिले जे 2 गट तयार केले आपण ना, त्यातला मोठ्या गटातून लहान गट काढून टाकू. 517 मधून 402 काढू. वजाबाकी केली. 5तून 4 गेला 1 राहिला. 11तून 0 गेला 11च राहिले. 117तून 2 गेले 115 शिल्लक राहिले मित्रांनो. आता हा जो उरलेला गट होता हा त्यातून वजा करायचा 115. बाकी राहिली 0. याचा अर्थ 7ने 13ने 11ने या तिघांनीही या संख्येला निशेष भाग जातो. जे आपण मागच्या उदाहरणात आत्ताच पाहिलं. तिघांनीही निशेष भाग जातो. मग फक्त 7ने जातो का? पहिला पर्याय नाही. फक्त 11ने जातो का? नाही. फक्त 13ने जातो का? नाही. 7 11 13ने जर निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 1001ने भाग जातो. इथं 1001ने म्हटलं, 1001ने जातो म्हणजे फक्त 1001ने जातो असं जर म्हटलं असतं तर हा पर्याय पण चालला नसता. 1001ने मात्र जातो. फक्त 13ने जातो का? नाही. फक्त 11ने जातो का? नाही. फक्त 7ने जातो का? नाही. 1001ने मात्र जातो. कसोटी संबंधी आपण जे बेसिक समजावून घेतलं ना मित्रांनो, त्यावर आधारित मी एक 3-4 प्रश्न तुम्हाला समजावून दिले. या टाईपचे प्रश्न त्यावर येऊ शकतात. पण यामध्ये अजून थोडंसं बेसिक बाकी आहे मित्रांनो. ते समजावून घेऊया. जे थोडंसं अजून क्लिष्ट आहे, थोडंसं कठीण आहे. त्यावर आधारित येणारे प्रश्न अजून कठीण असतात. तर सोडवणं काही अवघड नाही मित्रांनो. आपल्याला बेसिक कळलेलंच आहे ना, तर त्यावरच आधारित आपण अजून थोडंसं पुढचं बेसिक समजून घेऊ आणि त्यावर आधारित कोणते प्रश्न येतात ना तेही समजावून घेऊ. यामध्ये पहिली महत्त्वाची माहिती मित्रांनो, एखादी संख्या 7ने आणि 11ने जर विभाज्य असली, एखादी संख्या 7ने आणि 11ने, फक्त 7ने आणि 11ने विभाज्य जर असली, 7ने आणि 11ने, तर ती संख्या 11 गुणिले 7 बरोबर 77ने सुद्धा विभाज्य असते. दोघांचा गुणाकार केल्यानंतर जी संख्या मिळते ना, त्या संख्येने सुद्धा विभाज्य असते. उदाहरणार्थ मित्रांनो, 455 378 ही संख्या घेतली मी. या संख्येला कोणत्या संख्यांनी निशेष भाग जातो चेक करू आपण. 455 मधून आपण 378 जर काढून टाकले, 4तून 3 गेला 1, 15तून 7 गेले 8, 85 मधून 8 काढले तर 77 उरले. 77ला 7ने भाग जातो आणि 11ने जातो. मी आत्ताच काय सांगितलं मित्रांनो, ज्या म्हणजे ही जी संख्या दिसते या संख्येला 7ने आणि 11ने निशेष भाग जातो. हे लक्षात आलं आपल्या. त्याच्या पुढचं काय मित्रांनो, 7ने आणि 11ने निशेष भाग जात असला का त्या संख्येला 7 गुणिले 11 बरोबर 77ने सुद्धा निशेष भाग जातो. म्हणजे त्या दोघांच्या गुणाकाराने सुद्धा निशेष भाग जातो. आलं लक्षात. याच्या पुढचं बेसिक मित्रांनो, एखादी संख्या 7ने 11ने जर विभाज्य असली तर तिला 77ने निशेष भाग जातो. हे आपल्याला समजलं. एखादी संख्या जर 13 आणि 7ने विभाज्य असली, 13नेही विभाज्य आहे आणि 7ने विभाज्य आहे, तर ती संख्या 13 साथे 91 या संख्येने सुद्धा विभाज्य असते. म्हणजेच मित्रांनो 562
380 अशी ही संख्या घेतो मी. याचे 2 गट जर केले तर 562 मधून 380 वजा करूया आपण. वजा केल्यानंतर 5तून 3 गेले 2 राहिले, 26 मधून 8 गेले राहिले 18, 182 मधून 0 गेला तर 182 शिल्लक राहतात. आता 182ला जर 7ने भाग दिला तर 7 दुने 14 होतात, 4 उरतील 42 होतील, 7 चकून 42 म्हणजे 7ने निशेष भाग जातो. आणि 13ने जातो का तर 13 एक 13, 13 आणि 5 उरले 52 झाले, 13 चौक 52 म्हणजे 13नेही निशेष भाग जातो. मी आत्ताच काय सांगितलं मित्रांनो, ह्या संख्येला 562 380 या संख्येला 7ने 13ने निशेष भाग जातो की नाही. मग 7ने 13ने निशेष भाग जाता असला की या दोघांचा जो गुणाकार येतो ना 91, तर 91ने सुद्धा या संख्येला निशेष भाग जातो. इतकं साधंसं बेसिक तुम्ही लक्षात असू द्या. आणि शेवटचं तुम्हाला मी सांगितलंय 7, 11 आणि 13 या तीनही संख्यांनी जर निशेष भाग जात असला तर त्या संख्येला 1001ने सुद्धा निशेष भाग जातो. हे आपण बेसिक समजावून घेतलंय. 3 प्रकारचे बेसिक सांगितले मी. 7ने आणि 11ने निशेष भाग जात असला तर 77ने सुद्धा जातो. 7ने आणि 13ने निशेष भाग जात असला तर 91नेही जातो. आणि 7, 11, 13 या तीनही संख्यांनी निशेष भाग जात असला तर 1001ने सुद्धा निशेष भाग जातो. 3 बेसिक समजावून घेतले मित्रांनो. आता यावर आधारित प्रश्न कसे येतात समजून घेऊया. तर चला मित्रांनो, तुमच्यासमोर प्रश्न आहे. 4, 5, 5, 3, 7 आणि स्टार ही एक संख्या आहे बघा एवढी. या संख्येमध्ये ही संख्या 7ने व 11ने विभाज्य होण्यासाठी म्हणजे 7ने आणि 11ने पूर्ण भाग जाण्यासाठी स्टारच्या जागेवर कोणता अंक असावा. स्टारच्या जागेवर म्हणजे ह्या ठिकाणी कोणता अंक असला पाहिजे म्हणजे 7ने आणि 11ने ही संख्या विभाज्य होईल. त्यासाठी काय करायचं मित्रांनो, 3-3चे गट करू. बरोबर, मोठ्या गटातून लहान गट वजा करू. 455 वजा इथं स्टारच्या जागेवर अंकच नाही आहे. काय करायचं मग, 455 मधून आपण हे 300 आहे, इथं जर एक अंक असेल तर हा युनिट प्लेस आहे म्हणजे एकक आहे. दशक आणि शतक तर माहीतच आहे ना आपल्याला. मग दशक आहे 70, शतक आहे 300, मग 300 आणि 70 जे आहे ते तर काढून टाकू एकदा. बरोबर, 455 मधून 370 काढून टाकले, राहिले किती बघा, 4तून 3 गेला 1 राहिला, 15 मधून 7 गेले 8 राहिले, 85 मधून 0 गेला राहिलं 85. हे 85 उत्तर कधी आलं तर फक्त दशक आणि शतक स्थानचा अंक वजा केल्यानंतर आले. अजून एकक वजा करायचा राहिला. या 85 मधून एकक वजा करायचा आहे म्हणजे इथं एक तर 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5, 6, 7, 8, 9 या 9 अंकापैकी कोणता तरी एक अंक आहे याच्यातून वजा करावा लागेल. आणि वजा केल्यानंतर जे उत्तर येईल त्या उत्तराला 7ने आणि 11ने निशेष भाग गेला पाहिजे असा तुम्हाला विचार करावा लागेल मित्रांनो. इथं एकदा उत्तर तुम्हाला असं मिळालं की 7ने आणि 11ने निशेष भाग जाईल, ते उत्तर मिळालं की ते उत्तर कधी मिळेल, 85 मधून तो अंक वजा केल्यावर. आणि तो अंक म्हणजे कोणता असणार, तो असणार इथं स्टारच्या जागेवरचा. दोन्ही बाजूने चेक करून देतो मित्रांनो मी. तो अंक ठेवल्यानंतर कसं उत्तर येतं ते चेक करतो आणि प्रत्यक्ष तो अंक ठेवून सुद्धा कसं तयार होतं तेही सांगतो बघा. 85 मधून असा कोणता अंक वजा करायचा म्हणजे येणाऱ्या उत्तराला 7ने आणि 11ने निशेष भाग जाईल. तर तुम्हाला माहिती इथं 77 आले पाहिजे. बरोबर की नाही, 77 जर आलं उत्तर तर 7ने आणि 11ने निशेष भाग जाईल. मग 77 उत्तर कधी येईल, जर यातून आपण 8 वजा केले तर 85 मधून 8 वजा केले तर 77 येईल. बरोबर की नाही. आता बघा मित्रांनो, म्हणजे ह्या स्टारच्या जागेवर 8 असणार मित्रांनो. हे झालं उत्तर. आता बघा हे शोधलं कसं आपण, पुन्हा एकदा सांगतो. समजा या स्टारच्या जागेवर 8 आहे असं मानू आपण. 455 वजा 378 असं झालं असतं की नाही. पण आपण 370च वजा केले, 8 वजा करायचे ठेवले होते. ते 8 होते की 7 होते ते कधी ठरवले, 11ने 7ने निशेष भाग जायला पाहिजे अशी वजाबाकी मिळेल त्यावरून ठरवायचं की तिथं कोणता अंक असेल. पण 8 जर ठेवला तर काय होतंय तुम्हाला माहिती, इथं उत्तर बरोबर 77 येईल. म्हणजे 77 उत्तर येण्यासाठी काय करावं लागलं, आपण हा 8 घेतलाच नाही, हा माहीतच नव्हता आपल्याला. मग 300 आणि 70 370 वजा करून टाकले. इथं 300 आणि हे 70 माहिती ना आपलं, हे 300 आणि हे 70 आहे ते वजा करून टाकले. आपल्याला उत्तर मिळालं 85. 85 उत्तर मिळाल्यानंतर 370च्या जागेवर इथं कोणता अंक होता माहीत नव्हता, तो वजा करायचा आहे. आता तो कोणता असेल तर तो वजा केल्यानंतर उत्तर आलं पाहिजे 77, तरच 7ने आणि 11ने निशेष भाग जाईल.
आणि म्हणून आपल्या लक्षात आलं की तो अंक असणार आहे 8. नाही लक्षात आलं मित्रांनो, अजून उदाहरण घेतो, अजून व्यवस्थित समजावून देतो. काळजी नका करू, आपल्या चॅनलवर गणित एकदम व्यवस्थितपणे सोप्या पद्धतीने समजावून दिलं जातं. अजिबात काळजी करायची नाही. अजून प्रश्न घेणार आहे मी. हा प्रश्न जरा अडचणीचा आहे पण सोडवायला एकदम सोपा आहे. तुमच्या एकदा लक्षात आला ना तर तुम्ही याचं उत्तर झटकन सांगू शकता. पुन्हा एकदा सराव करू चला. तर चला मित्रांनो, पुन्हा एकदा एक संख्या दिली बघा. संख्येच्या इथं दिलाय m. या संख्येत m च्या जागी कोणता अंक ठेवला तर दिलेल्या संख्येला 1001 ने निशेष भाग जाईल. 1001 ने निशेष भाग केव्हा जातो मित्रांनो? जेव्हा त्या संख्येला 7 ने 11 ने आणि 13 ने निशेष भाग जातो. हे तर आपल्याला माहिती. आणि 7 ने 11 ने 13 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्येची जेव्हा आपण कसोटी चेक करतो तेव्हा जी बाकी उरते ती बाकी शून्य असते मित्रांनो. हे लक्षात घ्या. आपण हे समजून घेतलंय बेसिकमध्ये. म्हणजे आपण यावर कसोटी चेक करताना जी ही क्रिया करणार आहे त्यामध्ये बाकी शून्य आली पाहिजे. बाकी शून्य आली रे आली की या तयार होणाऱ्या संख्येला 1001 ने निशेष भाग जाईल. म्हणजे 7 ने 11 ने 13 ने निशेष भाग जाईल. त्यासाठी काय करायचं बघा, हे तीनचा गट, हा 3चा गट आणि हा एक सेपरेट शिल्लक राहिला. तर 809 मधून हे किती वजा करायचे बघा? 809 यातून किती वजा करायची? हे 8 शतक आहे, दशक शून्य आहे, एकक माहीत नाही. मग जेवढे दिले तेवढेच वजा करू. 8 शतक आहे ना, 8 शतक वजा करून टाकू. म्हणजे 800 वजा करून टाकले. बाकी राहिली 9. या बाकीतून उरलेला गट वजा करायचा असतं की नाही? हा उरलेला गट वजा करण्यासाठी 5 ठेवला तर 9तून 5 गेल्यावर इथं राहतात 4. इथं शून्य राहिला पाहिजे. इथं शून्य राहिला पाहिजे तरच 1001 ने निशेष भाग जाईल. इथं शून्य राहावा यासाठी हा तर 5 बदलता येणार नाही कारण हा इथं दिलेला आहे. इथं 9 यायला नको. 9 यायला नको म्हणजेच इथं बाकी 5 आली पाहिजे. 9च्या ऐवजी किती आली पाहिजे? 5 आली पाहिजे. मग 809 मधून किती काढले तर 5 बाकी उरेल? मग 809 मधून 804 काढले तर बाकी 5 उरेल. आणि ह्या 5 मधून हा 5 वजा केला रे केला की बाकी शून्य उरेल. म्हणजेच 804 घ्यावे लागतील. इथं 4 ठेवावे लागतील. आलं लक्षात मित्रांनो? m च्या जागेवर 4 असणार. आता 809 मधून इथं 804 ने वजा करा, बाकी आली 4. त्याच्यातून हे 5 वजा करा, 5 मधून 5 गेला 0 आणि 0 उत्तर आलं की याला 7 ने 11 ने 13 ने सर्वांनी निशेष भाग जातो. म्हणजेच 1001 ने निशेष भाग जातो. त्यासाठी आपल्याला इथं 4 ठेवावा लागेल. खूप विचार करायला लावणारी उदाहरणं आहे मित्रांनो ही. पण अशी उदाहरणं जर आपल्याला परीक्षेमध्ये आली तर आपला गोंधळ होऊ शकतो मित्रांनो. कारण आपल्याला हे सगळ्या कसोट्या माहीत नसतात. त्यातली त्यात 7ची 11ची 13ची कसोटी तर जनरली माहीतच नसते खूप साऱ्या मित्रांना. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला 7, 11 आणि 13च्या कसोटी संबंधी जेही महत्त्वाचे प्रश्न होते ते समजावून दिले. कदाचित मी तुम्हाला जे प्रश्न समजावून दिले त्यापेक्षा वेगळाही प्रश्न येऊ शकतो. पण तो प्रश्न सुद्धा तुम्हाला सोडवणं काही अवघड नाही मित्रांनो. कारण तुम्हाला आपल्या ह्या व्हिडिओतून बेसिक समजलंय. कोणत्या संख्यांना 7 ने 11 ने 13 ने निशेष भाग जातो ना ते कसं ओळखायचं हे तुम्हाला समजलंय. आणि त्यावर आधारित जे काही महत्त्वाचे प्रश्न होते हे तुमच्यासाठी घेतले मित्रांनो. या प्रश्नांचा सराव व्हावा म्हणून मी तुम्हाला काही प्रश्न सरावासाठी देणार आहे. पहिल्यांदा तुम्हाला सरावासाठी प्रश्न देतो. तर चला मित्रांनो, हे तुमच्या सरावासाठी प्रश्न आहे. पुढील संख्या 7, 11, 13 यापैकी कोणत्या संख्यांनी वजा आहे सांगा. ही जी पहिली संख्या आहे 38, 56, 16 ही संख्या कोणत्या संख्यांनी विभाज्य आहे शोधायची आहे. तर ही आहे 7 आणि 11 या 2 संख्यांनी विभाज्य आहे. तुम्हाला उत्तर सांगून ठेवतो, तुम्ही चेक करा, सराव करा, तुमचं उत्तर बरोबर येतं का नाही चेक करा, म्हणजे तुमचा सराव होईल. ही जी पुढची संख्या आहे मित्रांनो ही 7, 11 आणि 13 ने विभाज्य आहे. म्हणजेच ती 1001 ने सुद्धा विभाज्य आहे. तुम्हाला मी सांगितलंय ते सुद्धा चेक करा. तर तुम्ही स्वतः चेक करून बघा मित्रांनो. आणि ही जी संख्या ही 11 आणि 13 ने विभाज्य आहे. तर तुम्हाला उत्तर हे सांगून ठेवले, प्रत्यक्ष तुम्ही खात्री करा तुमचं उत्तर बरोबर येतं का नाही चेक करा. पुढचा एक प्रश्न आहे बघा 97, 78, 96, 9 आणि स्टार. इथं स्टार दिलाय ना. तर ही जी संपूर्ण संख्या आहे या संख्येला स्टारच्या जागेवर इथं कोणता अंक ठेवायचा म्हणजे त्या संख्येला 7, 11, 13 ने निशेष भाग जाईल. म्हणजेच 1001 ने निशेष भाग जाईल. तर 7, 11, 13 ने निशेष भाग जाण्यासाठी या स्टारच्या जागेवर कोणता अंक असला पाहिजे लक्षात ठेवा.
या 7, 11, 13 ने निशेष भाग जाण्यासाठी तुम्ही यावर जीही क्रिया करणार कसोटी चेक करण्यासाठीची त्यामध्ये बाकी शून्य आली पाहिजे. बाकी शून्य आली तर 7, 11, 13 ने निशेष भाग जाईल, म्हणजेच 1001 ने सुद्धा निशेष भाग जाईल. तर याचं उत्तर असणार आहे मित्रांनो, ते उत्तर असेल 2. ही उदाहरणं तुमच्या सरावासाठी मित्रांनो, गणिताचा सराव करा. तुम्ही ह्या उदाहरणांचा सराव केला ना तर आजचा व्हिडिओमध्ये आपण जे समजावून घेतलं ते बरंचसं तुमच्या लक्षात राहील. आणि जसजशी प्रश्न तुमच्या समोर येतील, कुठेही तुम्हाला या संबंधीचा प्रश्न दिसला की तो सोडून बघायचा, आणि नाही तुमच्या लक्षात आलं तर आपला व्हिडिओ ओपन करून पुन्हा एकदा चेक करायचं आणि मग सोडून बघायचा. अशा पद्धतीने तुमचा जसजसा सराव होईल मित्रांनो, तसं ही कसोटी तुमच्या पक्की लक्षात राहील. आणि अशा टाईपची उदाहरणं आली तर ती तुमच्याकडून कधीही चुकणार नाही. मला खात्री मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी महत्त्वाचा असणारच आहे. तुम्हाला याचा नक्की फायदा होईल मित्रांनो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जर तुम्हाला अशा एखादा प्रश्न आला आणि त्यातला एक प्रश्न जरी तुमचा बरोबर आला, तो अचूक तुम्हाला सोडवता आला, तरी मित्रांनो आपल्या व्हिडिओची मेहनत वाया जाणार नाही. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका मित्रांनो तुमचा प्रतिसाद. खूप सारे मित्र व्हिडिओ आवडतो लाईक करतात ते, पण कमेंट लिहायलाच विसरून जातात. तर आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट लिहायला विसरायचं नाही. व्हिडिओ कसा वाटला ना त्याबद्दल तुमच्या मनातली भावना लिहून काढायची म्हणजे काढायचीच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल, तुमच्याकडून अजून आपला चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल मित्रांनो, तर मित्रांनो लक्षात असू द्या, आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिलं जातं. आणि त्यासाठीच मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओ दिला की तो तुम्हाला पोहोचून जाईल. तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मित्रांनो मी एक व्हॉट्सॲप चॅनल सुरू करणार आहे. तर व्हॉट्सॲप चॅनलला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर माझ्या या नंबरला तुम्ही, व्हॉट्सॲपच्या या नंबरला तुम्ही हाय करून ठेवा, 94 22 53 0826. फक्त ह्या नंबरला मित्रांनो मेसेज करा, मला चॅनलला जॉईन करा असा मेसेज करा. पण फोन वगैरे काही करू नका, तो फक्त व्हॉट्सॲपचा नंबर आहे. तर मित्रांनो आपल्या गणितासंबंधी जो व्हॉट्सॲप चॅनल मी तयार करणार आहे त्या चॅनलला तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर ह्या माझ्या व्हॉट्सॲप नंबरला हाय करा, त्यावर मेसेज करा, मला जॉईन व्हायचं आहे असा मेसेज करा. मी तुम्हाला त्या चॅनलला जॉईन करून घेईन किंवा त्या चॅनलची लिंक तुम्हाला देईल, म्हणजे तुम्हाला त्या चॅनलला जॉईन होता येईल. चॅनलला जॉईन झाल्यानंतर मी जसे तुम्हाला नवीन व्हिडिओ देईल ना ते सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. तर चला मित्रांनो, गणिताचा सराव करा. तुमचा सराव होत नाही तोपर्यंत असाच एखादा गणिताचा महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन तुमच्या भेटीला लवकर येईल. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.